द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। यस्य देवे परा भक्ति यथा देवे तथा गुरु दर्शयते कथितार्थ प्रकाशन्तो महात्मनः ब्रह्मेवाहम् अहं ब्रह्म न चाहं ब्रह्मणा पृथक् नाहं देवः न मे देवः केवलोऽहं सनातनः यदक्षरमनाख्येयं मानन्दम् अजमव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये गुरुरत्यक्षया लोके साक्षात् विद्या हि शाङ्करी जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरन्तरम् सार्धं केन च कषार्धं शिवयोः समरूपिणः ज्ञातुं न शक्यते लग्नमिति द्वैतचलान्मोहो अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तो मितस्तराम् तौ वन्दे जगतमाद्यो तयोस्तत्त्वाभिपत्तिः मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तिः क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे परं ब्रह्म परं धाम सच्चिदानन्दविग्रहम् ज्ञानेश्वर इति ख्यातं प्रणमामि गुरुं परम् जयन्ति शिष्यबुद्धिस्ता ज्ञानध्वान्तदिवाकरः रङ्गनाथ महाराज ब्रह्माभ्यासपरायणः पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज श्री गुरु धूत महाराज की जय। श्री गुरु रंगनाथ महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। सब साधु संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय हरी सर्वांना। ओवी क्रमांक 2 कांती काठिन्य कनक तिन्ही मिळून कनक एक द्राव गोडी पियुख पियुखची जेवी। अर्थ कांती हॅलो कठीण- महाराज हा हा बोला ना. पहिली ओवीच राहिलेली आपली, तुम्ही नव्हती वाटता मागच्या दिवशी. होतो मी. बरं ठीक नाही, वाचून झाली होती. बरोबर चिंतन राहिलं होतं, वाचून झाली होती ओवी पूर्ण. बरोबर. कुठून वाचन करू पहिल्या ओवीचं? तुम्ही नव्हते का? तुम्ही कोणाला विचारल्याशिवाय कसं वाच? मी होतो पण वाचन झाल्याची मला कल्पना आहे. सोपान महाराज कुठपर्यंत चिंतन झालं होतं? चिंतन आपले पहिले 3 पदापर्यंत झालं. सच्चिदानंद रूप म्हणजे ब्रह्म इथपर्यंत चिंतन झालेले आहे. नाही वाचन आता करायचं म्हटलं तर मग कुठून? शिवाय ही 3 पदे एकमेकास पोषक आहेत तिथून करायला पाहिजे. नाही त्याच्या अगोदर अर्थात पण ब्रह्माला सच्चिदानंद पदाची आवश्यकता नसून अन्य व्यावर्तक आहेत इथपासून वाचन करा पुढे. विपरीत ज्ञानी अयथार्थ ज्ञानी म्हणजे जीव याच चिंतन झालेलं आहे बाबा. 291 पान नंबर 291 पान. अर्थात सच्चिदानंद पद सुरुवातीलाच आहे. मग ओवी वाचत कसं आपण एवढं पुढे गेलो? ते या लक्षात नाही आलं.
तरी म्हटलं असं काय मागे पुढे झालं एवढं. ठीक आहे, ठीक आहे. हा. सत्ता प्रकाश सुख या तिही तेऊने लेख, जैसे विकपणेची विख विका नाही. अर्थात सच्चिदानंद या तीन पदांनी तद्विरुद्ध असत जड दुःख या तीन पदांना उनेपणा आणला आहे. आपण म्हणते वेळी ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे असे म्हणतो, पण सच्चिदानंद ही पदे वस्तूची वाचक नाही किंवा त्याचे धर्मही नाही. अथवा घट कुंभ कलश ही तीन पदे जशी पर्यायी आहेत, तशी सच्चिदानंद हे तीन पदे पर्यायी आहेत असेही नाही. कारण सतचा जो अर्थ तो चितचा अर्थ नाही आणि चितचा जो अर्थ आहे तो आनंदाचा अर्थ नाही. कारण सतने त्याचा अबाधितपणा सिद्ध केला आहे, चितने त्याचे स्वयंप्रकाशत्व सिद्ध केले आहे आणि आनंद पदाने त्याचे परमप्रेमास्पदत्व सिद्ध केले आहे. म्हणून या तीन पदात पर्याय आहे किंवा त्यात पुनरुक्तीचा दोष आहे असे म्हणता येत नाही. यद्यपि सताने जी वस्तू सांगितली तीच ज्ञानपदाने सांगितली आहे. तिन्ही पदाचा अर्थ एक आहे, पण प्रवृत्ती निमित्त मात्र भिन्न भिन्न आहेत. तिन्ही पदाचा अर्थ एक आहे, पण प्रवृत्ती निमित्त मात्र भिन्न भिन्न आहे. ब्रह्माचे ठिकाणी अबाधितपणा पाहून सत्पदाची प्रवृत्ती झाली आहे आणि ब्रह्माचे ठिकाणी स्वयंप्रकाशता आलेली पाहून चित्पदाची प्रवृत्ती झाली आहे आणि ब्रह्माचे ठिकाणी सुख स्वरूपता असलेली पाहून आनंद पदाची प्रवृत्ती झाली आहे. अशा रीतीने प्रत्येक पदाचे प्रवृत्ती निमित्त भिन्न भिन्न आहे. जसे विष्णू सहस्रनामामध्ये एका विष्णूला 1000 नावे दिली आहे, तरी पण प्रवृत्ती निमित्त मात्र प्रत्येक नावाचे भिन्न भिन्न आहे. त्याप्रमाणे या तीन पदाचे प्रवृत्ती निमित्त भिन्न भिन्न आहेत. असो, पुढचे 2 पॅरेग्राफ वाचून घेऊया महाराज, की इथपर्यंत आपल्याला ठीक आहे? हा, एक घ्या, एक अजून शिवाय. ठीक आहे, ठीक. शिवाय ही तीन पदे एकमेकास पोषक आहेत. नुसते सद्रूप ब्रह्म मानले व ज्ञानरूप आनंदरूप ब्रह्म न मानले तर ब्रह्म जडरूप व दुःखरूप ठरेल. नुसते ज्ञानरूपच ब्रह्म मानले व सद्रूप आनंदरूप न मानले तर ब्रह्मास अनित्यता व दुःखरूपता प्राप्त होईल. नुसते आनंदरूपच ब्रह्म मानले व सद्रूप ज्ञानरूप न मानले तर ब्रह्म असत्व जडरूप ठरेल. अपुरुषार्थता प्राप्त होईल. म्हणून तिन्ही पदे एकमेकास एकमेक पोषक आहेत. असो, बोला हो महाराज. ठीक आहे. सत्ता प्रकाश सुख या तिही तिही वनी लेख, जैसे विकपणेची विख विखा नाही. सत्ता प्रकाश सुख या तिही वने लेख, जैसे विकपणेची विख विखा नाही. काय बोलले? कॅमेरा चालू करताय. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे.
सत्ता प्रकाश सुख या तिही तिही उणे लेख, जैसे विकपणेची विख विखा नाही. महाराज ज्ञानोबराय सांगतात, सत्ता प्रकाश सुख या तीन पदांनी वेदांनी दाखवून दिलेली वस्तू किंवा सद्गुरूच्या मुखातून या तीन लक्षणानं लक्षात आलेली वस्तू जी अद्वैत स्वरूप आहे, जी असंग स्वरूप आहे, जी सत चित आनंद स्वरूप आहे, अशी वेदाच्या महावाक्यानं आणि गुरुच्या मुखानं आणि स्वतः प्रमाणानं सिद्ध असलेली जी वस्तू आहे, तर ती वस्तू या तीन नावानं, या तीन लक्षणानं, या तीन शब्दानं व्यवहारामध्ये बोलल्या जाते. कारण व्यवहारामध्ये प्रत्येक जी वस्तू आहे, तर ती वस्तूला पद आहे. मनुष्य देहातल्या जीवानं अनुभवासाठी शब्द वापरलेले आहेत. अनुभव एकमेकाला सांगण्यासाठी शब्दाची योजना मनुष्य देहात आहे, की याला पेन म्हणावा, जी लिहिण्याकरता उपयोगी वस्तू आहे, याला चष्मा म्हणावा, जी जवळचं किंवा लांबचं स्पष्ट दिसण्यासाठी निर्माण केलेली वस्तू आहे व्यवहारात, तिला चष्मा म्हणावं. तिला आताच्या भाषेमध्ये आपण चष्मा म्हणतो, पहिल्या पूर्वीच्या भाषेमध्ये त्याला उपनयन म्हणायची. उपनयन म्हणजे डोळ्याच्या जवळची वस्तू, डोळ्याला सहकारी घटक, जसा उपसरपंच सरपंचाच्या जवळचा आणि सरपंचाला सहकारी असणारा जसा उप म्हणतो, तसं उपनयन हे नाव, त्यालाच आज आपण चष्मा म्हणतो. म्हणून अशी जी वस्तू आहे ती ह्या शब्दानं लक्षात येते. ती वस्तू नसताना सुद्धा त्या वस्तूचं स्मरण होण्यासाठी, त्या वस्तूचं ध्यान होण्यासाठी, ती वस्तू स्मृती रूपानं प्रत्यक्ष होण्यासाठी, स्मृतीरूप प्रत्यक्ष होण्यासाठी शब्द उपयोगाचा असतो. बाप उपयोगी वस्तू शब्द स्मरण नानी प्रसिद्ध. आता मी हत्ती म्हटलो तर हत्ती या शब्दानं, हत्ती या प्राण्याचं जो जंगलात आहे, जो आता इथं आपल्यापाशी उपस्थित नाही, पण त्याचं आपल्याला स्मरण होतं, स्मृती ज्ञान होतं. म्हणून पूर्वी पाहिलेल्या हत्तीचं इथं आता ध्यान, आठवण होते, जागी होती आठवण. आपला जो संस्कार आहे हत्तीचा, ते संस्कार पृष्ठभागावर येतो, वरी अंतःकरणाच्या, आणि तरळतो आणि स्पष्ट होतो. त्या हत्तीचा एक एक अवयव, त्याची जाडी, त्याची उंची, त्याचा स्वभाव, त्याचा व्यवहार ध्यानात येतो. हे शब्दानं होतंय. म्हणून प्रत्येक अनुभवासाठी शब्द दिलेला आहे मनुष्य देहात. मग दगडा लाकडापासून, पशु पक्ष्या कीटक पतंगापासून मानव वापर्यंत, चंद्र सूर्य ग्रहादी पृथ्वीला सोडून असलेल्या वस्तू, त्याला देखील शब्द दिलेत. एवढेच नाही तर काही अनुमानानं ज्याचे ज्ञान आहेत असे स्वर्ग पाताळ आदी यांचं देखील शब्दाची योजना केली. त्यासाठी काही काल्पनिक वस्तू आहेत, सावली आहे किंवा अजून काही काल्पनिक वस्तू आहेत, काही भ्रामक वस्तू आहेत, भ्रम आहेत, जसा रज्जू सर्प आहे, स्वप्न आहे, याच्यासाठी सुद्धा शब्द दिलेले आहे. स्वप्न आपण म्हणतो किंवा रज्जू सर्प म्हणतो, सावली म्हणतो, किंवा याच्यापेक्षा पलीकड जे झोप आहे, जी व्यवहारातच नाही, अव्यवहार्य आहे,
तिच्यासाठी सुद्धा शब्द दिलेला आहे. मनुष्य देहातल्या जीवानं समाधी आहे झोपेच्या पलीकड योग्यानं घेतलेली निरोध करून वृत्तीचा तिचा देखील शब्द आहे. वृत्ती देखील शब्दाला उल्लेख करता येतो वृत्तीचा. म्हणून शब्द सर्व जे अनुभव आहे जगातली अनुभवाच्या वस्तू आहेत, अनुभवाच्या यंत्रणा आहेत. इंद्रिय प्राण वृत्ती दी अनुभवाचं ठिकाण आहे अंतःकरण. अनुभव घेणारा जो आहे जे अनुभवाची संगती आहे अनुभवाचा व्यवहार व्हायला लागला वृत्ती व्याप्ती कशामध्ये बाहेर येऊन प्राणाच्या सहकार्यानं शरीर धाऱ्याच्या ठिकाणी जो व्यवहार व्हायला लागला त्या व्यवहारात देखील अनुभव शब्दात मांडता येतो. आणि मनुष्य देहातलं विशेषत्व आहे. अनुभवाला शब्दाची सांगड घातली, अनुभव शब्दात मांडता याला. शब्द आणि अनुभव यांचं काय झालं मनुष्य देहामध्ये एकीकरण आहे. पद आणि पदार्थ यांची योजना यांची काय केलं त्यांनी तर जोड द्याला संबंध केला की दगड हे 3 शब्द आहेत आणि ही दगड ही वस्तू आहे त्याची. पाणी हे 2 शब्द आहेत आणि जे तहान भागते जे द्रवरूप असतंय ती वस्तू आहे त्या शब्दाची. अशी शब्द आणि शब्दाचा अर्थ यांची योजनामध्येच भाषा शब्दाचा अर्थ तरी काय जे प्रचिती लिहायला लागलं त्याच्याबद्दल विचार करणं त्याच्याबद्दल शब्दाची योजना करणं याला भाषा म्हणून. मग ती भाषा वेगवेगळ्या किती असतील परंतु प्रमाणित भाषा आणि व्यवस्थित सर्वाला उपयोगी येणारी भाषा म्हणून अशा भाषा काही आहेत. तशी मराठी एक भाषा आहे, संस्कृत भाषा आहे. तर आपण मराठी बोलायला लागलो ही सुद्धा भाषा आहे. हिला सुद्धा वर्चस्वानं आता भेटलेला आहे कारण की सर्व बाजूनं परिपूर्ण आहे. त्याच्यात वाङ्मय आहे, त्याच्यामध्ये संशोधन आहे, त्या भाषेमध्ये काव्य आहेत, कविता आहेत, लेखक आहेत, चांगले विद्वान लोक आहेत. त्याच्यामध्ये या भाषेमध्ये भिनचुकता आहे. जास्त लोक उपयोगी आणतात ही भाषा आणि ही भाषा प्रमाणित करावी लागली म्हणून अशा प्रकारची भाषा आहे. तर ही भाषा शब्दाचा अर्थ की अनुभव आणि शब्द याचा पुरेपूर तंतोतंत संबंध कळणं. ज्याला संबंध कळलेला आहे त्याला ती बोलता येते किंवा दुसरं कोणी बोललेलं आहे ती कळत असते. असो अशा प्रकारच्या सर्व व्यवहारातल्या शब्दाला उपयोगी शब्दाला निरुपयोगी शब्दाला अर्थ आहे. म्हणजे अर्थाला निरुपयोगी पदार्थ असला तरी त्याच्याकरता शब्द आहे, उपयोगी पदार्थ असला त्याच्याकरता शब्द आहे, बाधक अर्थ असला त्यासाठी बी शब्द आहे, साधक शब्द अर्थ असला त्यासाठी बी शब्द आहे. व्यावहारिक प्रातिभाषिक किंवा व्यावहारिक प्रातिभाषिक वेगळं लीन रूप अशी जरी एखादी वस्तू असली तरी तिच्यासाठी सुद्धा शब्द आहे. मनुष्य देहातल्या जीवानं दिलेला म्हणून भाषेमध्ये दिल्या किंवा ह्याच्यापेक्षा पलीकड जे लोक आहेत त्याच्यासाठी शब्द दिलेला आहे. इतकंच नाही जे अव्यक्त आहे जशी माया ब्रह्म त्याच्यासाठी सुद्धा शब्द दिलेला आहे. मग हे शब्द वेदामध्ये किंवा उपनिषदामध्ये किंवा ऋषीमुनीच्या अनेक ग्रंथामध्ये सापडतात. मग त्याचे कसे अर्थ आहेत हे आपल्याला लावता आले पाहिजे. त्या शब्दाचा व्यवस्थित अर्थ कळणं आणि त्या अर्थाशी तद्रूप होणं झाला वेदांत झाला पारमार्थ. पारमार्थ तरी म्हणजे काय प्रत्येक शब्द उच्चारून त्या शब्दाचा अर्थ काय आहे आणि त्या शब्दाचा अर्थाचं स्वरूप काय आहे आणि त्याच्याशी आपला काय संबंध आहे, आपण कोण आहे, ते बाकीचे पदार्थ कसे आहेत, त्या बाकीच्या पदार्थाची सत्ता ना आपली सत्ता एक आहे का, आपण त्याच्याशी सत्संग आहेत का असंग आहेत, आपण त्याच्याहून भिन्न आहेत का अभिन्न आहेत, आपण बाकीच्या पदार्थासारखी का वेगळ्या स्वरूपाची, आपली सत्ता आणि बाकीच्या पदार्थाची सत्ता वेगळी का एक आहे. आणि ते पदार्थ दिसतात पण खरे आहेत का खोटे आहेत, आणि ते पदार्थ खरे नाहीत मग समजा खोटे आहेत तिथपर्यंत आलो तर खोटे आहेत तर कोणामुळे दिसायले, त्याचं असणं आहे का दिसणं आहे तर त्याच्यामुळे का आपल्यामुळे, मग आपलं काय स्वरूप आहे, आपण नेमके कोण्या स्वरूपाची. एवढी संगती लागली की झाला पारमार्थ झाली, त्याची कार्यसिद्धी तुटली उपाधी जन्मजरा. मग ही संगती शब्दानच लागते आणि विसंगती शब्दानच झालेली आहे. म्हणून
व्यवस्थित शब्द वापरणारे जे आहेत ते ऋषी आहेत, व्यवस्थित शब्द वापरणारे जे आहेत ते साधू आहेत, ते संत आहेत, ते सद्गुरू आहेत, व्यवस्थित शब्द वापरणारे. म्हणून शब्द व्यवस्थित वापरला पाहिजे, कळून वापरला पाहिजे आणि शब्दाची सेवा केली पाहिजे. मनुष्य देहात शहाण्याच्या शब्दाची सेवा केली पाहिजे. शहाण्याचे शब्द म्हणजे संत वाङ्मय, ऋषी मुनीचं वाङ्मय, वेद, उपनिषद, भगवद्गीता, ब्रह्मसूत्र हे शहाण्यानं वापरलेले शब्द आहे. शंकराचार्यांचं भाष्य, अजून पंचदशी सारखे ग्रंथ, विचारसागरासारखे ग्रंथ, पंचीकरणासारखे ग्रंथ, हे संतवाणी सर्व अमृतानुभव चांगदेव 65 गुरुजीची विवरण त्याच्यावरली. संत महात्मे जे जपून शब्द वापरतात, जे कळून कळण्यासाठी अत्यंत महत्वाची ही कुटी, कळून शब्द वापरतात आणि कळण्यासाठी वापरतात. ह्या दोन निगराण्या, ह्या दोन गोष्टी ज्याला करता आल्या तो संत आहे. कळून शब्द वापरावा आणि कळण्यासाठी वापरावा. कळून म्हणजे त्यानं आधी ते शब्दाचा अर्थ, शब्दाचा सर्व समन्वय चौरस्थ चारही बाजून लक्षात घेतलेला आहे. त्या शब्दाच्या अर्थाबद्दल स्वतः स्पष्टता झालेली. आणि पुन्हा कळून, स्वतः कळून शब्द दुसऱ्याला कळण्यासाठी, म्हणजे त्याला कळन का, मला कळलेले या शब्दात, या भाषेत, या प्रकारानं, या दृष्टांतानं, या प्रमाणानं, या युक्तीनं माझ्या लक्षात आली गोष्ट, पण समोरच्याच्या याच प्रमाणानं, याच युक्तीनं, याच पद्धतीने लक्षात येईन का अजून काही पद्धत वापरायची. असं घालून, चालून, मोजून, मापून, तोलून दुसऱ्याला कळण्यासाठी बोलावं लागते. आपल्याला ज्याच्याकडून कळालं त्याने तसंच केलेलं आहे. आपल्या बाबतीत आपल्याला जपून, जसं आपण मुलांचा संगोपन करतो, शिक्षक जसं विद्यार्थ्याचा थांग घेतो, त्याची क्वालिटी किंवा त्याचा आकलनांक, त्याची स्थिती कोणची आहे, त्याला कोण्या उदाहरणानं, कोण्या बाजूनं, कोण्या गमतीनं, त्याला कसं त्याच्या पोटात शिरून त्याला ते गणित किंवा ती कविता किंवा ती भाषा शिकवित असतो, ते शास्त्र शिकविल्या जात असतं शिक्षकाकडून त्या विद्यार्थ्याला. हे जसं आहे किंवा माय लेकराला जसं संगोपन करती, त्याला शहाणं शिकविण्याचा प्रयत्न करती, कोण्या बाजूनं, किती प्रकारानं, त्याच्या पोटात शिरून, त्याच्या मनात शिरून, त्याला पुरवाळून, त्याला सांभाळून किंवा त्याला हाणून मारून त्याला शिकविण्याचा प्रयत्न करीत असते. त्याचप्रमाणे संतांचं काम आहे. तेच लेकुराचे हित वाहे महावरीचे चित्त, अशी कळवळ्याची याती करी लाभावी न प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व आहे. आणि खरे, आणि तुकाराने माझी तुम्हा संतावरी वजी, हे जसं तुकोबारायानं सांगितलं त्याचप्रमाणे संत हे करीत असतात. संत आपल्याला स्वतः कळून आधी केले, मग सांगितलेली अशी ज्ञानोबरायचं, तुकोबरायचे शब्द आहेत किंवा तुकोबराय म्हणतात, अनुभवी आली अंगा ते या जागा देत असो. अनुभवी आली अंगा म्हणजे आधी लक्षात घेतल्यात त्या गोष्टी, आधी त्याचा थांग घेतला, आधी त्याला अनुभवापर्यंत नेले. शब्द नाही राहिली, शब्दच राहून बोलत असला तर तो भ्रमात बोलतो, तो पाठांतरात बोलतो, तो आविष्यात बोलतो. त्या बोलण्यामध्ये त्याचं स्वतःच तिची शाहीन आधी धक्का दी आहे, अनुभवी आले अंगा ती जागा देत असो. म्हणून महाराज आवाज थोडा तुटतोय आपला, आवाज तुटतोय आपला. थोडा मोबाईल जरा मागे पुढे करून जवळ धरायचा प्रयत्न करा. शब्द आता आपले फाटायला लागले. हे जसं आपण दृष्टांत घेतला,
आईचा आणि बालकाचा. त्याप्रमाणे संत ही आपली आई आहे, सद्गुरू ही आपली आई आहेत, ज्ञानोबा राय, रंगनाथ गुरुजी ही आपली आई आहेत. म्हणून आणि हे आपल्याला अनुभव घेऊन लक्षात आणून द्यायचा प्रयत्न करतात. आपण स्वतः कळून दुसऱ्याला कळून द्यासाठी हे शब्द वापरतात. म्हणून आपला जास्त विस्तार व्हायला लागला. सांगायचं तात्पर्य काय आहे, तो इथं ज्ञानोबा राय किंवा गुरुजी आपल्याला सांगतात की असे शब्द येथे, या शब्दाचा उपयोग आहे आणि ह्या शब्दाने ह्या वस्तू जाणल्या जातात, या शब्दानं व्यवहारातल्या वस्तू जाणल्या जातात, या शब्दानं प्रातिभाषिक वस्तू जाणल्या जातात आणि या शब्दानं तशीच पारमार्थिक वस्तू जाणल्या जाते. पारमार्थिकत्वाचा अनुभव सुद्धा शब्दानं सांगता येतो आणि शब्दानं कळून घेता येतो. अशी शब्दाची व्याप्ती, महाराज शब्दाची व्याप्ती सांगतात की आपण तो खपुष्प परिफळ दे जगद्रूप, शब्दे न मवे ते अमुप काय आहे. स्वतः पाहिला शब्द तर खपुष्प फुल आहे, आकाशाचं फुल आहे, आकाशालाच आलेलं फुल आहे, आकाशातच. आकाश पुष्प म्हणजे हे जसं आकाश पुष्प प्रातिभाषिक असते, आकाश पुष्प प्रातिभाषिक म्हणल्यापेक्षा ते नसतंच, वंद्यापुत्रासारखं असतंय. कुठं आकाशाला फुलं असतं का, दिसतं का कोणाला, अनुभव आहे का कोणाला. पण आकाश पुष्प म्हणून जसं दृष्टांत आहे वेदांत शास्त्रामध्ये, त्याप्रमाणे आकाश पुष्प हा दृष्टांत काल्पनिक आहे. कारण की आकाशाला जसं सशाला शिंग नाही तसं आकाशाला कुठं फुल आहे, आकाशाला कुठं वेल आहे. आकाश दिसतोय वरी मांडवासारखं, पण त्याला कुठं फुल येतं का, त्याला फळ येतं का. पण त्याची परिकल्पना अशी केलेली की संध्याकाळी आकाशामध्ये जशा चांदण्या दिसतात, तेच जसं का आकाशात फुलं आलेली आहेत, आकाशाला मांडवाला, आकाशाच्या मांडवावर फुलं लावलेली, तोरणं लावलेली असं वाटत असते, झुमरं लावलेली असं दिसत असते. किंवा आकाश पुष्प म्हणजे आपण जर नदीच्या एखाद्या शांत संत डोहामध्ये पाण्यामध्ये जर पाहिलं संध्याकाळी, तो आकाशाचं प्रतिबिंब दिसतं, त्याच्यामध्ये चांदण्या प्रतिबिंबित झालेल्या दिसतात. ते आकाशाची फुलं येतो, पण तोडता येतात का, दिसतात पण हाताला येतात का, फुलं नाहीत. ते ग्रह तारेत वरी लाखो करोडो किलोमीटर वर येत, पण ते प्रतिभास होतो तसा की जवळ आहेत, फुलासारखे चमकायला लागले ठिऱ्या मानिका मोती सारखे जवळ दिसते. पण हात किती वरी केला तर त्याला पुरवतो का, त्याला तोडता येतं का. त्याचं प्रतिबिंब दिसलं, दिसायला चांगलं दिसतंय, पण हस्तगत होत नाही. पाण्यात दिसतंय, पण पाण्यात हात घातला तरी हाताला येत नाही, वरी हात केला तरी हाताला येत नाही, आणि दिसतंय तर खरी. त्या हे जसं आकाश पुष्प आहे त्याप्रमाणे शब्द आहे. ते पाण्यातलं चांदणीचं प्रतिबिंब दिसतंय आणि हात घालायचा प्रयत्न केला की मावळत राहत नाही, ढवळाढवळ होते आणि ते मग लुप्त होते. त्याप्रमाणे शब्द अनुभवाला येतो आणि तो घ्यायचा आणि ठेवायचा, जगवायचा म्हणलं की जगत नाही, लगेच लुप्त होतो दुसऱ्या क्षणामध्ये. त्याला हातात घेता येत नाही, शब्दाला मुठीत बांधता येत नाही, पिठीत ठेवता येत नाही. शब्दाचा अर्थ लक्षात येतो, शब्द मावळत असतो. म्हणून आपण तो पुष्प पण परिफळ दे जगद्रूप, पण त्याचं जर बारकाव्यानं पाहिलं तर सर्व जग त्यानं कळते. जगातल्या प्रत्येक वस्तू शब्दानं कळतात. परिफळ दे जगातल्या म्हणल्यापेक्षा विश्वातल्या म्हणल्यापेक्षा ब्रह्मांडातल्या म्हणल्यापेक्षा व्यावहारिक नाही, प्रातिभाषिक सत्तेतल्या बी, लीन अव्यक्तातल्या बी, आणि इतकंच नाही पारमार्थिक स्वरूप असलेले बी. स्थूल वस्तू, सूक्ष्म वस्तू, कारण वस्तू, जड वस्तू, चिद वस्तू, चिद व्यवहार्य वस्तू, चिद अव्यवहार्य वस्तू, सचितानंद वस्तू, याचे सुद्धा शब्द. तेच आपलं सचितानंद पदत्रय विवरणच ग्रंथ चाललेला आहे, त्यात तेच प्रकरण चाललेले. तर मग अनेक नावाच्या अनेक वस्तू शब्दानं काढतात. त्यापैकीच ज्या वस्तूचा सद्गुरूच्या संगतीत शास्त्राचं चिंतन केल्यानं किंवा महावाक्याचं चिंतन केल्यानं मी आणि ती वस्तू एक आहे असं जे कळालंय की मी ही व्यवहारिक वस्तू नाही, मी काळावारा रूपवान मनुष्य नाही, मी स्त्री नाही,
मी आकारवान नाही, मी स्थूल नाही, मी त्या आकाराला चालणारी जी प्राणशक्ती ती मी नाही. त्या प्राणशक्ती ज्याच्यासाठी उपयोगाची ती ज्या वृत्तीसाठी ती वृत्ती मी नाही. त्या वृत्तीमध्ये प्रतिबिंबित जो आभास आहे ज्याला माझी सावली, माझं प्रतिबिंब आहे, असा जो मी आहे, मी दिसतो याच्यात नाही याच्यात, मी आहे चौकड वृत्तीमध्ये प्रतिबिंबित व्यावहारिक रूपानं. मी अंतःकरण वृत्ती पुरताच नाही, मी वृत्तीमध्येच आहे. वृत्ती माझी प्रगटता आहे आणि अप्रगट असलेला मी सर्वत्र आहे, जो सर्वत्र सदा सम असा मी आहे. मी देहात दिसतो पण देहापुरता नाही. मी इंद्रियातून व्यवहार होताना दिसतो पण इंद्रियापुरता नाही. मी प्राण हातवतो पण प्राणापुरता नाही. मी वृत्तीपुरता नाही, आहे. पण अप्रगट रूपानं सर्वत्र माझं अस्तित्व आहे आणि ते जे माझं सर्वत्र अस्तित्व आहे ते अस्तित्व जो सर्वत्र सर्व ही देही. आवाज तुटतोय महाराज, आवाज तुटतोय आपला, काय करावं? सर्वाला कॅमेरा बंद करून बघा महाराज. आवाज तुटतोय, काय कळत नाही. थोडस स्पीड आला की वेग आला, मोशन आली की आवाज ब्रेक होतोय. तुम्ही थांबा. बाकीच्या सर्वांचा असा अनुभव आहे का? हो. सर्वाला बाकीचा पवन महाराज आवाज तुटतो का तुम्हाला? हा मग चालू ते बाकीचं. आता याला काय करता येत नाही मला, तर माझ्या जागेवर आहे मी, पण रेन बी भरपूर आहे. कॅमेरा बंद करून बघा महाराज, कॅमेरा बंद करून टाका. नाही तर कट होऊन पुन्हा जॉईन कॅमेरा बंद करू का मग? हा नाही तर मग चालू करून बघा, कट करून चालू करून बघा, नाही तर मग ठीक आहे. हा कॅमेरा बंद करून पहा. आता जर चाललं तर बरं, नेट कमी लागत. आवाज येतोय आता. हा ठीक आहे पाहू, बंद राहू द्या. काय चाललं आता विषय आपला? शब्दांची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. ठीक आहे. तर असा जो मी शब्दाचा परिपूर्ण अर्थ सद्गुरूच्या संगतीत लक्षात येतो. ते चालला होता विषय आपला की मी स्थूल नाही, मी सूक्ष्म प्राण नाही, सूक्ष्म इंद्रिय प्राण नाही, सूक्ष्म वृत्ती नाही, सूक्ष्म वृत्ती आहे परंतु माझं ती व्यावहारिक आहे, मी व्यावहारिक नाही. आता त्या वृत्तीमध्ये प्रगट चैतन्य ती व्यावहारिक आहे, ते माझंच प्रगटलेलं रूप आहे पण ते व्यावहारिक आहे, मी व्यावहारिक नाही. मग तो चीज आहे पण चीज व्यवहार आहे, तो व्यावहारिक चीज आहे. आणि मी चीज आहे पण व्यवहार माझ्यात नाही, मी व्यावहारिक. मी पारमार्थिक चीज आहे आणि पारमार्थिक चीज असल्यामुळे मी वृत्तीवर अवलंबून नाही. वृत्ती व्यावहारिक आहे, वृत्तीतला चिदाभास व्यावहारिक नाही आणि मी व्यावहारिक नाही. मी चित व्यावहारिक नाही. मी सद आहे पण व्यावहारिक सद नाही. आभास व्यावहारिक सद आहे. मी सद आहे पण व्यावहारिक सद नाही. मी आनंद आहे पण व्यावहारिक आनंद नाही. सचितानंद रूपानं जरी चिदाभासाची प्रगटता दिसत असली तरी त्याच्यात व्यावहारिकता हा दोष आहे, परिच्छिन्नता हा दोष आहे. आणि मी व्यावहारिक नाही, परिच्छिन्न नाही, व्यापक आणि अपरिच्छिन्न. व्यापक आहे म्हणजेच अपरिच्छिन्न आहे आणि व्यावहारिक नाही म्हणजे परमपारमार्थिक आहे. माझं असणं
व्यावहारिक इंद्रियानं कळण्यासारखं किंवा वृत्ती व्याप्तीनं कळण्यासारखं असं चिदाभासानं प्रकाशित होण्यासारखं असं नाही. हा नाही नाही असं जे असणं ते कसं आहे तर ते आहे बाबा सत. म्हणजे सत आहे शब्दाचा अर्थ ते आहे, अबाधित आहे आणि हे सर्व बाधित आहे. स्थूल दिसणार ब्रह्मांड बाधित आहे, स्थूल दिसणारा पिंड बाधित आहे. बाध होतो त्याचा देशानं बाध होतो, काळानं बाध होतो, वस्तूनं बाध होतो, अवस्थेनं बाध होतो. बाध होणं म्हणजे त्याचा नाहीचा निश्चय होतो. या देशातला ते त्या देशात नाही, तिकडे त्याचा नाहीचा निश्चय आहे. 100 वर्षाच्या काळातला देह मागच्या शतकात आणि पुढच्या शतकात अजिबात नाही, तिथं त्याचा नाहीचा निश्चय करता येतो. तो काळदेश लक्षात घेतला तर झाला प्रेतरूप शरीराचा भाऊ. का महाराज लक्ष्मीला ठाव स्मशानीचा, आम्ही स्मशानात याचं अस्तित्व पाहिलं तर नाही. गावात अस्तित्व आहे, गर्भाच्या मागं पाहिलं तर अस्तित्व नाही या देहाचं. त्रिडीच्या पुढं पाहिलं स्मशान वाट्यातल्या तर तिथं अस्तित्व नाही याचं. म्हणून अन्य काळात, अन्य देशात आणि अन्य वस्तूत त्या देहाचा अस्तित्व अजिबात नाही. आता हा विशिष्ट आहे, सहज आहे, स्वरूपानं नाही. हा पंचभूताने अन्नानं आहे, रक्तवीर्यानं आहे. हा प्राणानं आहे. हा स्वयं नाही, हा प्राणामुळे टिकायला लागलेला आहे. इतकंच नाही, हा इंद्रियामुळे दिसायला लागलेला. इंद्रियवादाची आता त्याचा अनुभव बी नाही. आणि ज्याच्यामुळे हा दिसायला त्या इंद्रियामुळे, ते इंद्रिय वृत्तीमुळे, ती इंद्रिय सुद्धा अजिबात नाही वृत्तीवादा केली तो. आणि जी वृत्ती करायला लागली ती शीतप्रकाशामुळे, ती वृत्ती देखील अजिबात नाही. आणि तो चित्प्रकाश व्यावहारिक आहे, तो देखील माझ्यामध्ये अजिबात नाही. तो वृत्तीवर तो अवलंबून आहे आणि वृत्ती त्याच्यावर अवलंबून आहे. साठलोट आहे त्यांचं. आणि ते दोघं बी माझ्याशिवाय नाहीत. आणि ते दोघं नसले तरी माझं काही हरकत नाही, मी अबाधित आहे. असं आहे मी सत आहे, पण आभासासारखा सत नाही, वृत्तीसारखा सत नाही. हे व्यावहारिक सत आहेत. मी परम पारमार्थिक सत आहे, ह्याच्या वाचून सत आहे. ही एकमेका वाचून सत नाही. घ्या शरीर दिसतंय सत व्यावहारिक. व्यावहारिक सत मध्ये कसं असते, व्यावहारिक सत एकोण्यावर अवलंबून असते, उतरंड असते, अवलंबून असते. निरावलंब अस्तित्व नाही या व्यवहारातलं. जग दिसायला शरीरामुळं. अहो जग म्हणले शरीर वाचून नाही का? नाही, गप्पा मारू नका नसत्या. तुम्ही जग मानायले कशामुळे? जगामुळे मानायले का अनुभवामुळं? अनुभवातून वस्तू मानित नाहीत कोणीच. गप्पा मारायला काय लागलं की शरीर गेलं तरी जग असते. कस काय असतं रे? तुला आधी शरीर भेटण्याच्या आधी जग मान्य होतं का? शरीर झोपेत असताना, लीन झालेला असताना अंतःकरण तुला जग मान्य आहे का? ध्यानात घ्या, हे जगाचं सत्यत्व आपल्याला जगाचा अनुभव नसला तरी जग असतंय असं म्हणायला भाग पाडते. भ्रम आहे, ती भ्रांती. आता जे गे अनुभवामुळे आहे का जगामुळे? जे गे अनुभवामुळे. आणि तो अनुभव शरीरामुळे आला तुला. देह घेऊन जग पाहिला असतो, देह नसल्यावर देहवादा केल्यावर जग नाही तुला. जगामुळे नाही, अनुभवामुळे. हे पण अनुभवाला आपण महत्वच देत नाहीत, म्हणून सत्यत्व बुद्धी बळावते. अनुभवामुळे जग आहे, जगामुळे अनुभव नाही. सत्य का वाटते म्हणून. आणि जगाचा अनुभव जगामुळे नाही, नुसत्या शरीर घेतल्यामुळे. इथे कोणावर अवलंबून उतरण नाही. तसं खालच्या घाटावर वरचा घट असतो, वरच्या घाटावर त्याच्यावरचा घट असतो. अवलंबून असते वरची खालच्यावर. तसं जग प्रंदितला सर्वात मोठा घट आहे. त्याच्या खाली देह, त्याच्या खाली इंद्रिय, त्याच्या खाली प्राण आहे, त्याच्या खाली वृत्ती, त्याच्या खाली आभास आहे. आणि सर्वांच्या खाली तू आहे, 36 तत्वाचा मूळ हरी. पण तो विसरून गेलाय.
म्हणून ह्या गोष्टी सध्या संतांच्या संगतीत आपल्या लक्षात आल्या पाहिजे की मी काय संतांच्या मुखातून मी परम वस्तू आहे तर कोणची वस्तू आहे मी अव्यवहार्य अशी परम वस्तू आहे जिच्यात व्यवहार नाही जिच्या वाचून व्यवहार नाही व्यवहारिक सत्ता जिच्या वाचून आणि व्यावहारिक सत्तेत मोडत नाही अशी परम पारमार्थिक वस्तू मी आहे असं संतांच्या संगतीत लक्षात येते आणि मग तिला सत म्हणा जी अबाधित आहे जग बाधित आहे देह बाधित आहे इंद्रिय बाधित आहे प्राण बाधित आहे मन बाधित आहे आभाधित बाधित आहे जीवपणा बाधित आहे ईश्वरपणा बाधित आहे अविद्या बाधित आहे माया बाधित आहे तर उपाधी बाधित आहे आणि मी अबाधित तत्व आहे त्याला सत माना मी केवळ ज्ञान स्वरूप आहे त्याला चित माना ते तर सर्व ज्ञेय स्वरूप आहे बाकीचे ज्ञान स्वरूप जग ज्ञान स्वरूप नाही ज्ञेय स्वरूप आहे जड स्वरूप आहे शरीर जड स्वरूप आहे ज्ञेय स्वरूप नाही ब्रह्मानं वाटतंय शरीर जाणते शरीर कसं जाणू शकल आकारवान आहे पार्थिव आहे पंचभूताचा गोळा आहे हरमासाचा गोळा तयार झालेला नास काय सारखा आहे वर्तन बदल आहे संयोगिक आहे पंचभूताचा संयोग आहे पाण्याचा करतो त्याचं अस्तित्वच नाही वास्तविक ते कसं जाणू शकत सत्ता नाही त्याची सत्ता प्राण आहे व्यवहारात जर आपण तडजोड केली तर त्याची सत्ता त्याची प्राणाची प्राणामुळे ते आहे वाटायला प्राणी म्हणते त्याला माणसाला प्राणी म्हणावं कारण प्राणामुळे ते त्याच्यामुळे नाहीच ते कपड्यामुळे नाही त्याच्या अलंकारामुळे नाही त्यानं पाळलेल्या भांगामुळे नाही त्याच्या गोऱ्या रंगामुळे नाही तो त्याच्यात लय बलाढ्यपणा आहे मांस जास्त आहे माशामुळे नसतंच मांसामुळे मांस 2 दिवस बी राहू शकत नाही 2 दिवसात त्याचा सोडून भात उकिरड्या इतकं पण चांगलं राहणार नाही घाणी इतकं पण चांगलं राहणार नाही ध्यानात घ्या शरीराचं महत्व शरीरामुळे नाही शरीरामुळे शरीरात चांगलं दिसत प्राणामुळे न दिसणार ह्याची सवय नाही अदृश्य दर्शनी संतांच्या अदृश्य प्राणी तो संतांच्या संगतीत संतांच्या संगती शरीरान गोरेपणान मुद्यान कपडेन भांगण मेकअपन हे संतांच्या संगतीत लक्षात येतं की शरीरामुळे नाही न आहेत न प्राण वृत्ती आणि ती वृत्ती आभासाच्या प्रकाराने लागली आणि माझी छाया आहे माझी सावली माझं प्रगट रूप आहे आणि मीच अप्रगट आहे आणि अप्रगट असणारा मी सत आहे अप्रगट असणारा मी चित स्वरूप आहे अप्रगट असणारा मी मला आवडतो मी मला प्रिय आणि ते असणं तेच आनंद आहे तेच सत आहे तेच चिद आहे असा सचितानंद पदानं ती वस्तू ती माझ्याहून वेगळी नाही ती विश्वराहून वेगळी नाही तिच्याहून वेगळं जग नाही आणि तेच मी ब्रह्म आहे सचितानंद आणि त्या अनुभवाला हा जगाचा अनुभव आहे देहाचा अनुभव आहे इंद्रिय प्राण मनाचा अनुभव आहे चिदाभासाचा बी अनुभव आहे आणि हा सर्व अनुभव ज्याच्यावर अवलंबून आहे ह्या सर्व अनुभवाचा अधिष्ठान जो आहे तो आहे मी त्या माझ्या वाचून ना जग नाही ना देह नाही प्राण नाही ना इंद्रिय नाही वृत्ती नाही आणि वृत्ती नाही म्हणल्यावर माझ्या वाचून शास्त्र नाही माझ्या वाचून वेद नाही माझ्या वाचून जीव नाही कुठलाच बाकीचा माझा जीवपणा बी नाही बाकीच्या बी नाही माझ्या वाचून ईश्वरपणा सुद्धा नाही माझ्या वाचून माया नाही अविद्या नाही माया नाही माझ्या वाचून भूत भविष्य वर्तमान नाही माझ्या वाचून व्यावहारिक सत्ता नाही प्रातिभाषिक सत्ता नाही
मीच हे केवळ असा सदमी, सर्वाला सत्ता माझी, सत्ता धन्याची किती मायबाप तो मी, असं गुरुच्या संगतीत काम करावे. आणि असा मी असलेला जो आहे अव्यवहारी सर्वात अधिष्ठानारा त्या उपाय माझी गुप्त चैतन्याची सर्वगतन ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. ते जे गुप्त चैतन्य म्हणजे ते या अनुभवात येत नाही. ते वृत्तीच्या व्याप्तीनं कळत नाही. वृत्ती त्याच्यामुळे ते आभास त्याचं प्रकाशन करू शकत नाही. आभासाचाच भास त्याच्यामुळे सर्वात जे अधिष्ठान आहे ते कोणाच्या काळीने येतील? त्या व्यवहारातल्या वस्तून ती त्याला कसं कळन? व्यवहारातल्या वस्तू त्याला कसं जाणू शकतात? व्यवहारातला जीव त्याला कसा जाणेल? व्यवहारातले इंद्रिय प्राण म्हणतं जडच आहेत, ते जाणू शकत नाही. मग कोण जाणेल त्याला? ते आज्ञे, ते नाही असं नाही, ते कळण्याचा विषय नाही. आणि ते मीच आहे आत्मरूपा. जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा, ते स्वसंवेदीन आत्मरूप आहे. आणि असा मी असल्यामुळं मी आहे, पण मला मी कळण्याचा व्यवहार नाही. मी आहे, असणं आहे, पण असण्याचा व्यवहार नाही. मी आनंद आहे, पण माझा आनंद कोणाला, कशानं, कशात होईल? मी आनंद रूप आहे, सद्रूप आहे, चिद्रूप आहे. म्हणून असा मी आहे सच्चिदानंद. माझ्याबद्दल शब्द उच्चारता येतात व्यवहारात, एकुणाकाला कळून घ्यायला, सांगायला, अनुवाद करायला उच्चारता येतात. सच्चिदानंद. आपण हे तीन शब्द तीन वस्तू दाखवित नाहीत. एकाच अनुभवाबद्दल, एकाच तत्वाबद्दल तीन शब्द आहेत. ध्यानात घ्या. सत, चित, आनंद हे तीन पद आहेत, तीन शब्द आहेत. पद शब्दाचा अर्थ शब्द, पद म्हणजे शब्द, तीन उच्चार आहेत. पण तीन उच्चारानं तीन वस्तू नाही दाखविल्या. जसं मी म्हटलो तुम्हाला की मोबाईल, चष्मा आणि पेन, तीन शब्द वापरले, तीन अर्थाच्या तीन अर्थ आहेत, तीन शब्दाचे तीन अर्थ आहेत व्यवहारात. तसे सत, चित, आनंद तीन शब्द उच्चारले तर तीन अर्थ नाहीत त्याची. त्याचा अर्थ एकच आहे. एक आहे म्हणल्यावर मग पर्यायी शब्द आहेत का महाराज? ते सांगितलं आजच्या पॅरेग्राफ मध्ये, आजच्या या परिषदामध्ये, की सत, चित, आनंद हे एकाच वस्तूची तीन नाव आहेत. मग पर्यायी आहेत का? जसं आपण एखाद्या वस्तूला 2-3 नावं देतो तसे आहेत का? जसं इथं दृष्टांतात सांगितलं की हा घट आहे, हा कुंभ आहे, हे गाडग मडका आहे. आता 3-4 नावं घेतली आपण, पण एकच वस्तू आहे. हे पर्यायी शब्द आहेत. त्याचे सत, चित, आनंद पर्यायी नाहीत. त्याचे प्रवृत्ती निमित्त, त्याचं बोलण्याचं निमित्त वेगवेगळे. तसं त्याचं नाव द्यायचं कारण वेगवेगळे, कारण एक नाही. ध्यानात घ्या. कारण एक जर असलं तर त्याला पर्यायी शब्द मानावं लागतील. कारण भिन्न असल्यावर त्याला पर्यायी मानता येत नाही. औषधक वेगळा आहे. ध्यानात घ्या. औषधक वेगळा आहे. जसा त्याच माणसाला मामा म्हणतात, त्याच माणसाला बाप म्हणतात. औषधक वेगळा आहे. वस्तू जरी वेग असली तर औषधक वेगळा आहे. त्याचं प्रवृत्ती निमित्त वेगळे. बाप मानण्याचं आणि मामा मानण्याचं. मामा मानण्याचं प्रवृत्ती निमित्त आहे. बहिणीचा मुलगा मुलानं मानावं मामा, आणि बाप मानण्याचं प्रवृत्ती निमित्त वेगळे. त्याच्या मुलानं मानावं बाप. दोन औषधक आहेत. दोन शब्द उच्चार म्हणजे मुलानं मामा म्हणू नाही, आणि भाषानं बहिणीच्या मुलानं बाप म्हणून नाही. त्याला म्हणतच नाही. औषधक नाही त्याचा. तो प्रवृत्ती निमित्त नाही त्या बोलण्याचं त्याच्याकडून ती. म्हणून एक जरी व्यक्ती असला तर म्हणणारा भिन्न आहे. म्हणून औषधक भिन्न असल्यामुळे भिन्न नावे ती पर्यायी नाही. बाप आणि मामा पर्यायी नाही. मामा आणि बाप एकच जरी वस्तू असली, एकच जरी व्यक्ती असला, आणि दोन नाव पर्यायी का त्याची? पर्यायी नाहीत. औषधक भिन्न आहेत, प्रवृत्ती निमित्त भिन्न आहेत.
तसे सत आणि चित्त एका वस्तूची नाव आहेत का दोन? म्हणले एका वस्तूची म्हणले पर्यायी आहेत का? पर्यायी नाहीत. का पर्यायी नाहीत? तर सत शब्दाचा अर्थ अबाधित, ते कशानच नाही ठरत नाही, केव्हा त्याचा अभाव नाही, नेहमी भाव आहे, ते नेहमी सिद्ध आहे, ते असिद्ध कधीच होत नाही, कोणीच त्याला असिद्ध करू शकत नाही, अशी वस्तू त्याला म्हणावं सत. आता मग चित म्हणजे तीच आहे. चित म्हणजे जी ज्ञान स्वरूप आहे, तो संवेद्य आहे, ती स्वतःला आहे, स्वतःला ज्ञान स्वरूप आहे आणि स्वतःला आनंद स्वरूप आहे. ती दुसऱ्याला आनंद नाही, तिला दुसऱ्यापासून आनंद नाही, ध्यानात घ्या. ती दुसऱ्याला कळत नाही, दुसरं कोणी तिला कळत नाही, ती आनंद ज्ञान स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, स्वतः स्वरूपानं ज्ञान आहे. ती तिच्या ज्ञानाचा व्यवहार नाही आणि तिच्या वाचून ज्ञानाचा व्यवहार नाही, तिच्यात सतचा व्यवहार नाही आणि तिच्या वाचून काही आहे म्हणण्याचा आहे होण्याचा व्यवहार नाही. काही सर्वाचा आहे तीच आहे आणि तिचं आहे तीच आहे, सर्वाचं ज्ञान तीच आहे, तिचं ज्ञान तीच आहे, सर्वाचा आनंद तीच आहे, तिचा आनंद तीच आहे आणि तिच्यात आनंदाचा व्यवहार नाही. म्हणून सत चित आनंद म्हणजे अस्तित्व दाखविणारा एक शब्द आहे. प्रकाश म्हणजे ज्ञान दाखविणारा एक शब्द आहे, चेतनत्व. आणि प्रियत्व आनंद दाखविणारा एक शब्द आहे. आणि ते तीन शब्द तीन नाहीत, तीन शब्द तीन आहेत, पण तीन शब्दाचे अर्थ बी व्यवहारात केले तर तीन आहेत, पण त्या अर्थाची जी वस्तू आहे ती एक आहे आणि ती आपण आहेत, आपल्या वेगळी नाही. आणि ती पारमार्थिक आहे, ती वस्तू एकच आहे सर्वाची, माझी वेगळी कोणाची वेगळी नाही, ऋग्वेदाची वेगळी यजुर्वेदाची वेगळी नाही. तत्वमाशीमध्ये जे तत् दाखिले किंवा ज्याची आशी केली, एकत्व केले. आणि प्रज्ञानम ब्रह्म मध्ये तर ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सर्व जे चारही वेद आहेत, सामवेद, त्या सर्व वेदाचे महावाक्य चार आहेत. महावाक्यातले शब्द वेगळेत, पण महावाक्यातले औषधक जरी वेगळी असले, त्या शब्दाची प्रवृत्ती निमित्त जरी वेगळी असले, तरी चारही वेदाच्या महावाक्याचा जो आशीपादानं अर्थ केलेला एकत्व दाखिलेली ती वस्तू एकच आहे आणि ती सर्वाचं स्वरूप आहे. ती जगाचं स्वरूप आहे, जीवाचं स्वरूप आहे, विचाराचं स्वरूप आहे, व्यावहारिक सर्वाचं स्वरूप आहे, प्रातिभाषिकाचं स्वरूप ती, कार्याचं स्वरूप ती, कारणाचं स्वरूप तीच आहे. तिच्या वाचून कार्य नाही, कारण नाही, तिच्या वाचून जीव नाही, ईश्वर नाही, जग नाही, ती आहे. आणि अशी ती वस्तू मी आहे, ती म्हणजे काही वेगळी परोक्ष नाही, ती वस्तू मी आहे असं सद्गुरूच्या संगतीत कळालं. आणि त्या वस्तूला सत चित आनंद तीन नावं व्यवहारात बोलण्यासाठी, अनुवाद करण्यासाठी जरी दिलेली असतील तरी ते तीन पर्यायी नाहीत, ते तीन वेगवेगळे नाहीत. आणि अर्थात सचितानंद या तीन पदांनी तद्विरुद्ध असत जर दुःख या तीन पदांना उणेपणा आणला आहे. आता कशासाठी याची उच्चार आहे, या तीन पदाचा आणि या तीन शब्दाचा उच्चार कशासाठी करायचा आहे, तर ध्यानात घ्या, तीनच का, जास्त का नाही झाले शब्द, ध्यानात घ्या. तर असणं, कळणं आणि आवडणं म्हटलात, ज्या जीवाच्या सर्व वासना पाहिल्या त्या तीनच आहेत. त्याला असावं वाटतं, जग आहे वाटतं आणि त्याला असावं वाटतं. ध्यानात घ्या, जग अनुभव या लागलाय, पण तिथलं सर्व कळावं वाटतंय आणि मी कळावं वाटतो. आणि दिसायला लागल्यानं कळायला लागल्यानं जग आवडतंय, पण जग जगा करता आवडत नाही, स्वतः करता आवडतंय. मग मी आवडतो
पण आवडणारा मी कोण आहे, जाणणारा मी कोण आहे आणि असणारा मी कोण आहे याच्याबद्दल जीवाला अज्ञान आहे, अनभिज्ञ नाही, भ्रम आहे, विपर्यास आहे त्याला झालेला, त्याचं अज्ञान आहे. म्हणून त्याची फोड करून गुरु दाखवितात की आहे, तू आहे, जग नाही, शरीर नाही, इंद्रिय नाही, प्राण नाही, मन नाही, आभास नाही, हे आहे नाहीत. त्याच्या आहेचा जरी अनुभवात व्यवहार दिसत असला तरी हे खरे आहे नाहीत, तू खरा आहे हे कळत जरी असले ध्यानात घ्या, तर हे ज्ञान स्वरूप नाही, तू ज्ञान स्वरूप आहेस. हे आवडत जरी असले तुला व्यवहारात तर हे याच्या करता आवडत नाही, तुझ्या करता आवडत येतो. तू तुला याच्या करता आवडत नाही, तू तुझ्या करता आवडतो. म्हणून खरा आवड स्वरूप तू आहेस, तत्वमाशी. खरा ज्ञान स्वरूप तू आहेस, तत्वमाशी. खरा आस्ती स्वरूप सत्स्वरूप तू आहेस, तत्वमाशी. सत त्वम, चिद त्वम, आनंद त्वम आणि तत्त्वम अशी. जो सद म्हणून, चिद म्हणून, आवडणारा आनंद म्हणून जो तुला अनुभव आला तो तू हे नाही. तू तो सचितानंद घेऊन तू आभासाकडे येऊ नको, सचितानंद लक्षात घेऊन तू वृत्तीकडे येऊ नको, तू प्राण मनाकडे, इंद्रियाकडे, जगाकडे जाऊ नको, विषयाकडे जाऊ नको, स्वप्नाकडे जाऊ नको, सुसुप्तीकडे जाऊ नको, जागृतीकडे येऊ नको. व्यवहारातल्या तू सचितानंद लक्षात घेऊन परम पारमार्थिक तुझ्या स्वरूपात राह. तरी आपली स्वस्ती सहजी आपण केली. तू असंच जड करून ध्यानात घ्या सर्वाचं स्वरूप, तुझं सचितानंद ध्यानात घे आणि सचितानंद घेऊन तू व्यवहारात शिरू नको. सचितानंद लक्षात घेऊन तू प्रातिभाषिकात शिरू नको. सचितानंद लक्षात घेऊन तू कार्यात आणि कारणात शिरू नको. सचितानंद हे लक्षात घेऊन तू तुझ्यात राह. तुझे तू पाही, तुझे तू होई. तू पाय, तू तुला पाय आणि तू तुझ्यात राह. चलो आपने राम साथ दैशी वैशी करलो माग. तुला काच राहू नको. पूर्व पक्षी धातू धिकारिली जन स्वय जनार्दन तेची झाली. म्हणून असं सचितानंद पदाचा अपरोक्ष अर्थ लक्षात घे आणि तिथं थांब. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ तिथं थांब. तुपली स्वस्ती तिथं कर, तुझी निजिंती शिंती तिथं कर. तिथं तिथंच आहेस, तू पाहिलाच आहेस. तिथं समजुतीनं खाली उतारलास, अस्तित्वानं तिथंच आहेस. कल्पनेनं खाली समजायला, स्वरूपानं तिथंच आहेस. तुझी दुर्बुद्धी झाली, बुद्धी ढळली, बुद्धी तशी झाली, तू तसा नाही झाला. म्हणून बुद्धीचा पालट धरारी. म्हणून बुद्धीत आतापर्यंत ज्या चूक समजुती होत्या त्या बाधित कर सर्व. की माणूस आहे, बायकोचा नवरा आहे, घरावाला आहे, ह्या गावावाला आहे, ह्या जातीवाला आहे, काळ्या गोऱ्या रंगावाला आहे, किंवा ह्या देहाला आलेला आहे, ह्या देहातून जाणार आहे, कर्म करणार आहे, सुखी दुःखी आहे, करता भोगता आहे, किंवा मला नाही कळत नाही, किंवा मला लय कळत आहे, मी शहाणा आहे, मी वेडा आहे, मी सन्मानित आहे, मी अपमानित आहे. ते धर्म अंगाला लावून घेऊ नको. तू आहे कोण आधी पाहे ना. मी हा कोण करावा विचार. विचार करल्या वाचून ठरू नको. विचार करून ठरव आणि ठरलेलं जे तिथं थांब. ते पहा, विचारच करीत नाहीत म्हणून ठरलेलं ठरत नाही. काय वास्तविक आपल्या बद्दलचा ठराव ठरत नाही. भ्रमातला असतो, भ्रमातला ठराव असतो. आपण जे निश्चय केले ते भ्रमातले, भ्रमनिश्चित. म्हणून विचार करून, विवरण करून मी कोण आहे ठरवा. आणि ठरलं ना एक बार सत्तेनं ताडून तपासून प्रमाणानं, युक्तीनं, विचारानं, संतांच्या संगतीत पाहिलं ना सर्व, आता नितळांत करण्यानं, मग तिथं थांबा.
काही तिथपर्यंत ऐकतच नाहीत, काहीला ऐकलं तर तिथपर्यंत कळत नाही, काहीला कळालं तर ते अपरोक्ष होत नाही, आणि कळून तिथं राहत नाहीत. म्हणून निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ, ते लक्षात घ्या आणि तद्निष्ठेत ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण आहारनिशी बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण चित्त ज्ञान होण्याची स्थिती. पण झाल्यास कसं महाराज? ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण आहारनिशी. मग प्रारब्ध वशात व्यवहारात जरी उतारला तरी समजुतीनं तथं राय. शरीर, इंद्रिय, प्राण, मन व्यवहार चालला चलू दे. व्यवहार रोखायचा नाही आणि आपण व्यवहारात शिरायचं नाही. न करी रे संग राहे रे निश्चळ, लागून येडी ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. अनुभव वाचून बडबडते. निश्चळ राहता आलं पाहिजे या निश्चयात. शरीराला निश्चळ नाही करायचं, शरीर चंचल स्वरूप आहे. मनाला निश्चळ करायचं नाही, मन चंचल स्वरूप आहे. याला जाऊ द्या. हे व्यवहारातच हे किती जरी म्हणलं तर इकडे येत नाहीत आणि आपण तिकडे जायचं नाही. तुम्ही पहा ना, हे इमानदार आहे. व्यवहारिक पारमार्थिकात येत नाही, पण पारमार्थिक असलेला व्यवहारात येतोय. ही किती घसरण झाली. भिकारी राजाची इथे येत नाही, पण राजा भिकाऱ्याची जातो, तसं झालंय. म्हणून पारमार्थिक असणारानं आपल्याला पारमार्थिक समजून आपल्या महिमेत राहावा. त्यानं कशाला व्यवहारात शिरावं? आणि व्यवहारात जर व्यावहारिक समजूत करून आपली तो जर व्यवहारात शिरला, त्याला सुख दुःख का होऊ नाही? उखळ मुंडक्यात येत नाही, मुंडकच उखळात जात असते. हे ध्यानात घ्यायची गोष्ट आहे. ध्यानात घ्या ही गोष्ट. तसं हे व्यावहारिक आपल्यात येत नाही. आपणच व्यावहारिकाला सत्ता देतो, व्यावहारिकाला खरं मानतो, तो व्यावहारिक आपल्याला मानतो, तो त्याच्यात शिरतो, तो सुख दुःख भोगतो. म्हणून आता संतांच्या संगतीत निवाडा झाला, लक्षात आली गोष्ट परम वस्तू मी, आणि आता तिथं थांबायचंय. ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण तत्परायण आहारनिशी. आणि व्यवहारात उतरताना कसं करायचं महाराज? न करी रे संग. पाहाय व्यवहार, ध्यान व्यवहार, पण संग करू नको त्याचा. देह पाहाय, पण देहाला मी समजू नको आतून, देहाला माझं समजू नको आतून, देहाला खरं समजू नको आतून. व्यवहार तर तसाच करावं लागून लोक करते, तसाच त्याच धाटीनं. पाणी पिताना तसंच प्यावं लागेल जसा अज्ञानी पितो. जेवण करताना तसंच करावं लागेल जसा बद्ध करतो. चालताना तसंच चालावं लागेल. खोराच्या चालण्यात आणि शाहूच्या चालण्यात फरक नाही. बद्धाच्या खाण्यात आणि मुक्ताच्या खाण्यात फरक नाही. बोलणं तर तसंच आहे, पण बोलताना अहंकार नसतो, सहजता असते ज्ञानाच्या. आणि याला अहंकार येत असतो. मी बोलायला वाटतो असतो, मी कोणतरी वेगळा समजित असतो. तो स्वतःला वागता महाराज, हुशार, ज्ञानी, पंडित, विद्वान अशी समजूत असते. माग काहीतरी राखून ठेवू नये. काहीतरी राखा खरे. हे खोटं कशाला राखायचं, खोटं कशाला ठेवायचं? मग काय हे बाकीचं व्यावहारिक नवरा म्हणणं सोडून महाराज म्हणणं धरणं व्यवहारातलंच आहे. ते व्यावहारिकच आहे. व्यावहारिकतेत काही फरक नाही. महाराज मानण्यात, चोर मानण्यात आणि बाप मानण्यात, श्रीमंत मानण्यात थोडा मूर्खपणाच आहे तो. म्हणून काहीतरी राखा खरे, दिधला करुणा करी मनुष्य देह सत्संग. म्हणून मनुष्य देह घेऊन सत्संगतीत येऊन खरं लक्षात घ्यावा आणि खऱ्याची निष्ठा ठेवा आणि संग लागू देऊ नाही. निश्चलता राहता आली पाहिजे. पहा, शरीर चंचल आहे, पण आपण चंचल व्हायचं नाही त्या संग. मन चंचल आहे, पण आपण चंचल नाही समजायचं स्वतः त्याचसोबत. कर्त भोगतय बुद्धी, पण आपण करते भोगते तसा मळ नाही अंगाला लागू द्यायचा. न करी रे संग राहे रे निश्चल, लागून येदी ममतेचा घर दिसतंय, पण माझंही असं मनात येऊ द्यायचं नाही. कारण पाच मातीच आहे, शिमिटाच आहे, पृथ्वीच आहे घर, इंद्रियाच आहे, देहाच आहे घर. मनात गेलं तर
ते माझं आहे का देहात? ते बूट पायाचा आहे का माझा आहे? पायाचा आहे. घर शरीराचं आहे का माझं आहे? ते मुलं बाळ शरीराची आहेत का माझे आहेत? जग इंद्रियानं कळायला मग इंद्रियाचं आहे, माझं कशाला म्हणायचं? मनात कळायला तर मनाचं आहे, माझं कशाला म्हणायचं? मी कोण आहे? माझं कसं आवश्यक ते लागून येते ममतेचा. आणि न करे रे संग. एक तर संग करू नको म्हणजे त्याला मी म्हणू नको, आणि ममतेचा मल लागू देऊ नको. ममता आणि अहंता न लागू देता सच्च राहता येतं का? पाय शहाणा असतो तर तो व्यवहार करतो ना अंग मोळू देत नाही, आणि मुलगा असतो व्यवहार कमी करतो ना अंगले मोळून घेतो, भरून घेतो. अनपढ बालक खुड बाहेरून आलं की भरून आणता अंग गटारानं, धुळीनं, कचऱ्यानं. आणि शहाणा भर व्यवहार करतो, ऑफिस मध्ये जातो किंवा काही शेतात चक्कर मारतो, पण अंगाला डाग, अंगाला कलंक, अंगाला मळ लागू देत नाही. गबाळ्यात आणि शहाण्यात हाच फरक आहे. शहाणा जातो पण भरून येत नाही, आणि वेडा थोडा जातो जास्त भरतो, जास्त मळतो, जास्त कलंकित होतो. जन्म आलिया जालियाची फळ, जन्म आलियाची फळ अंगी लागून येते मळ. म्हणून न करे रे संग राहिले चिळ लागून येते मळ ममतेचा. या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवातून बरोबरती. म्हणून सच्चित आनंद पद हे 3 पद येत. ही 3 पद 3 आहेत, 3 अर्थ नाही, एकच अर्थ आहे. एका अर्थाची 3 पद मांडल्यावर त्याची पर्याय शब्द आहेत, पर्याय नाहीत. मग कशी आहेत महाराज? त्याची प्रवृत्ती निमित्त वेगळी. सत अबाधित ते सत, चिद ज्ञान स्वरूप ते चिद, आणि आनंद जे आवडीचा विषय किंवा जे कधी मरत नाही आणि जे सर्वांना आवडत प्रिय आहे, ते आनंद, आणि ते मीच आहे. म्हणून मीच मला माझ्या करता आवडतो. माझ्यामुळेच सर्व कळण्यात येतंय, जाणण्यात येतंय, प्रकाशन होतंय. आणि मीच एक आहे, माझ्या वाचून काहीच आहे, मदविना नाही कोणी, शरण एका जनार्दनी. असं सजितानंद पद ह्या 3 शब्दानं आपली वस्तू आपल्याला लक्षात ठेवा. आपण जी वस्तू आहे ती आपल्याला आपण लक्षात ठेवा. आणि हे 3 पदाचे अर्थ नसलेले जे आहे व्यवहार, हा वेगळा पण नाही. कारण आता असत म्हणल्यावर अभाव, अत्यंत अभाव आहे त्याचा. मला माझ्या व्यतिरिक्त सर्व असत आहे. माझ्या व्यतिरिक्त मला काही आवडत नाही. मला आवडतं माझ्याकरता, इकडून चलो आपण तेव्हा संगती लागत. हे जे बाकीचं जग आहे ना माझ्या व्यतिरिक्त, मी मला आवडतो. आणि काही बाई याच्यातल्या अनुकूल वस्तू माझ्याकरता मला आवडतात, त्याच्या करता आवडत नाहीत मला त्या. म्हणून प्रिय रूप मी, आनंद रूप मी, माझ्या व्यतिरिक्त मला आवडत नाही. त्याच्याकरता नाही आवडत, माझ्याकरता आवडतो. म्हणजे मीच मला आवडतो, मला बाकीचं आवडत नाही. ध्यानात घ्या. आता बाकीचं जे कळत आहे ते माझ्यानच मला कळत आहे, त्याला मी कळत नाही. ते एकमेकाला कळत नाही, ते जड स्वरूप आहेत. आता आहे तर मी मला आहे, माझ्या आहे मला ते आहे वाटते मला, ते आहे नाहीत. हे पहा, ते अप्रिय वस्तू जड आहेत, आणि अप्रिय जड वस्तू असलेल्या अभाव स्वरूप आहेत, त्याला सत्ता नाही. असं काय तर ब्रह्मांडात धुळीच्या कणापासून तर ईश्वरापर्यंत सर्व असे. चला, एवं शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थाची अपरी, प्रकाशित एक सरी समिती जाण, ती समितीत मी, माझ्या वाचून काहीच नाही. धुळीचा कण बी नाही आणि ईश्वर बी नाही. आणि ही अशी स्टॅमिना किंवा अशी ही हिंमत संतांच्या संगतीत येत असते. त्यालाच गुरुची कृपा म्हणा. गुरुच्या कृपेनं चे कळतंय, गुरुच्या कृपेनं चे पक्क होतंय, आणि गुरुच्या कृपेनच अशी हिंमत येते बोलण्याची. म्हणून अशी संतांची संगती. म्हणून तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी वजे. अशा प्रकारच्या संतांच्या संगतीत, ज्ञानोबराच्या संगतीत, किंबहुना गुरुजीच्या संगतीत, महात्म्यांच्या संगतीत आपण हे लक्षात घ्यावं. आणि लक्षात घेऊन या 3 पदानं, म्हणून शब्द उच्चारला की आपल्याला स्वरूप स्थिती लक्षात यावी. सच्चितानंद, बस काय सर्व शास्त्र त्याच्यात आले, सर्व वेद त्याच्यात आले.
त्याच्या 7 शब्द म्हणले की मीच हे परम पारमार्थिक. बस झाले शास्त्र सर्व, वेद संपले, शास्त्र संपली, बोलणं संपलं, सांगणं ऐकणं संपलं. पण इतकी आपली तयारी नसती म्हणून एवढाले शास्त्र तयार होतील. परम पारमार्थिक सत, बस त्याच्या व्यतिरिक्त सर्व असत. अभाव, अत्यंत अभाव, त्याचाच भाव. जसं झाला वेस, झाले शास्त्र, झालं सांगणं, झालं ऐकणं, झाले पाठ, झाले प्रवचन. तयारी असली तर एका शब्दात शहाण्या पुरे एकच वचन, इशारा तिखून तेची तया, उपदेशाशी बहुता कारणे. परंतु इतका जरी उपदेश केला तर घेताला तो म्हणे पाहिजे की. म्हणून अशा प्रकारानं सच्चिदानंद ह्या 3 पदाचं विवरण गुरुजीनं अनुभव येण्यासाठी केलेले. तो अनुभव आपला ज्याचा त्याचा आहे, त्या अनुभवावर आपण ठाम राहू असं आपल्याला इथं साधू संतांचं बोलणं आहे किंवा साधू संतांचा असा निरोप आहे आपल्याला. ठीक आहे महाराज. हा. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, सद्गुरुनाथ भगवान की जय.